नमस्कार. आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि दुःखद घटनेबद्दल माहिती देणार आहोत. ही घटना आहे दुबई एअर शोमध्ये झालेला तेजस लढाऊ विमानाचा अपघात. सर्वात आधी या दुःखद प्रसंगात प्राण गमावलेल्या भारतीय वायुदलाचे शूर वैमानिक विंग कमांडर नामशाल यांना मनपूर्वक श्रद्धांजली. घटना काय आणि कुठे घडली? ही घटना 21 नोव्हेंबर 2025 रोजी दुबई एअर शोमध्ये अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली. भारताचे स्वदेशी लढाऊ विमान हल तेजस हे हवेत विशेष कौशल्यपूर्ण मॅन्युव्हर दाखवण्यासाठी सादर केले जात होते. दर्शकांच्या हजारो नजरा त्या क्षणी याच विमानावर होत्या. सगळे अभिमानाने भारताकडे पाहत होते. प्रदर्शनाची सुरुवात तेजसने सुरुवातीचे सर्व मॅन्युव्हर अतिशय सफाईदारपणे केले. उच्च गती, उंच झेप आणि अप्रतिम नियंत्रण केले. विमान उत्तमरित्या आकाशात झेपावत होते आणि सर्वजण टाळ्या वाजवत होते. जोखमीचा मॅन्युव्हर सादरीकरणाच्या पुढील टप्प्यावर विमानाने एक कमी उंचीवरील उंच जोखमीची मॅन्युव्हर करण्याचा प्रयत्न केला. हा मॅन्युव्हर तांत्रिकदृष्ट्या अवघड असतो आणि त्यासाठी अचूकता आणि उंची दोन्ही आवश्यक असते. त्या क्षणी काही तांत्रिक बिघाड झाला किंवा नियंत्रणात अडथळा आला याबाबत अधिकृत तपास अजून सुरू आहे, म्हणून आपण कोणताही अंदाज न करता फक्त अधिकृत माहिती सांगत आहोत. नियंत्रण सुटणे आणि अपघात होणे. मॅन्युव्हरच्या दरम्यान विमानाचे अचानक नियंत्रण गमावल्याने ते खाली झुकायला लागलं. जमिनीकडे उतरताना पायलटने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, पण वेळ आणि उंची दोन्हीही कमी होते. क्षणभरात विमान जोरात जमिनीवर आदळलं आणि तिथेच आग लागली. आपत्कालीन पथक त्वरित पोहोचले, पण दुर्दैवाने विंग कमांडर नामशाल यांचा जीव वाचवता आला नाही. भारतीय वायुदल, हल आणि सर्व अधिकृत विभागांनी ही घटना अतिशय दुःखद असल्याचे सांगितले आहे. हलने ही घटना एक अपवादात्मक एकल घटना म्हणून संबोधली आहे आणि संपूर्ण कारण जाणून घेण्यासाठी सखोल चौकशी सुरू असल्याचं जाहीर केलं आहे. भारतीय वायुदलानेही तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष न काढण्याचे आवाहन केले आहे. तेजस आणि पायलटबद्दल आदर आहे. तेजस हे भारताचे स्वदेशी तंत्रज्ञान, भारतीय अभियंते आणि शास्त्रज्ञांचे वर्षानुवर्षांचे कष्टाचे फळ आहे आणि विंग कमांडर नामशाल हे एक कुशल, धाडसी आणि जबाबदार वैमानिक म्हणून भारतीय वायुदलात ओळखले जात होते. त्यांचा त्याग आपण सर्व भारतीयांच्या मनात अनंत काळ स्मरणात राहील. ही घटना आपणास सांगते, आकाश जिंकणे गौरवशाली असते, पण प्रत्येक हवेतल्या क्षणात धाडस, जबाबदारी आणि जोखीमही असतेच. तुम्ही सर्वांनी संवेदनशीलता राखून अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा ही विनंती आहे आपणा सर्वांना. शेवटी पुन्हा एकदा विंग कमांडर नामशाल यांना मनपूर्वक श्रद्धांजली. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.